नमस्कार, मी हर्षाली. हितगुज या आपल्या खास कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. या कार्यक्रमात आपण विविध आजार, त्यावरील उपचार याबद्दल चर्चा करत असतो आणि महत्त्वाचं म्हणजे यावर तज्ञांचं मार्गदर्शन देखील घेत असतो. आणि आजचा आपला जो विषय आहे तो म्हणजे विना औषध, विना ऑपरेशन ॲक्युपंक्चर उपचार. आणि यावर चर्चा आणि मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत डॉक्टर पी.बी. लोहिया. डॉक्टर, स्वागत आहे तुमचं. प्रोफेसर डॉक्टर पी.बी. लोहिया हे मूलतः ॲलोपॅथी डॉक्टर आणि ॲक्युपंक्चर स्पेशालिस्ट आहेत. इंडियन अकॅडमी ऑफ ॲक्युपंक्चर या ठिकाणचे ते सायन्सचे सदस्य अध्यक्ष आहेत. वर्ल्ड असोसिएशन ऑफ चायनीज मेडिसिनचे ते व्हाईस चेअरमन आहेत. कोविड टास्क फोर्स आयुष महाराष्ट्राचे ते सदस्य होते. तसेच त्यांनी अनेक देशांमध्ये व्हिजिटिंग प्रोफेसर म्हणून देखील काम पाहिलेलं आहे. त्यांना बेस्ट ॲक्युपंक्चर टीचर अवॉर्ड, फिजिशियन ऑफ द सेंचुरी इंटरनॅशनल अवॉर्ड तसेच अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित देखील करण्यात आले. चला तर आपल्या मूळ विषयाला सुरुवात करूयात. तर डॉक्टर, तुम्ही स्वतः एक ॲलोपॅथी डॉक्टर असताना ॲक्युपंक्चरमध्ये कसं वळलात? मी एकटा नाही, तर माझी पत्नी, माझे दोन्ही मुलंसुद्धा ॲलोपॅथीचे डॉक्टर आहेत. सुना पण मेडिकल डॉक्टर आहेत आणि माझी प्रॅक्टिस खूप चांगली होती ॲलोपॅथीची. माझं मोठं हॉस्पिटल होतं, मॅटर्निटी सर्जरी. ॲलोपॅथीमध्ये पैसा मिळाला पण मानसिक समाधान मिळालं नाही. मला असं वाटायचं की बरेच रोग हे आपण फक्त लक्षणाचा उपचार करतो, मूळ कारणाचा करत नाही. कारण ॲलोपॅथीत बऱ्याच लोकांचा मूळ कारणच माहीत नाही. त्यामुळे मी ॲक्युपंक्चरकडे वळलो. ओके. ॲक्युपंक्चरमध्ये मानसिक समाधान मिळालं की आपण रोगाचा मुळासकट उपचार करू शकतो. पेशंटला आयुष्यभर औषध घ्यायची गरज नाही. ओके. आता मला सांगा, इतर उपचार पद्धती ज्या आहेत त्यापेक्षा ॲक्युपंक्चरचे कोणते असे विशेष फायदे आहेत? सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे ॲक्युपंक्चरमध्ये कुठल्याही औषधाचा वापर आम्ही करत नाही. ॲलोपॅथीमध्ये आम्ही जे औषध वापरतो हे केमिकल असतात, जे लिव्हरमध्ये ते मेटाबोलाइज होतात, किडनीमध्ये फिल्टर होतात. त्यामुळे बऱ्याचशा ह्या केमिकल औषधामुळे स्लो पॉयझनिंग होते आणि किडनी आणि लिव्हरवर दुष्परिणाम होतात बऱ्याच. ज्याला आम्ही साईड इफेक्ट म्हणतो. ॲक्युपंक्चरमध्ये कुठलेही औषध नाही, त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचा फायदा की याचा काही साईड इफेक्ट नाही. दुसरा फायदा हा की मी आताच म्हणलो की ॲक्युपंक्चरमध्ये जर डॉक्टर निष्णात असेल तर रोगाचं मूळ शोधून काढू शकतो आणि मुळाचा उपचार करू शकतो. त्यामुळे अनेक आजार ज्याला आम्ही ॲलोपॅथीमध्ये असाध्य समजतो किंवा पेशंटला आयुष्यभर औषध खावं लागेल, असे अनेक आजार आम्ही मुळासकट कायमस्वरूपी नीट करू शकतो. हा दुसरा फायदा. तिसरा फायदा, औषध नसल्यामुळं इतर उपचार पद्धतीच्या मानानेही कमी खर्चिक आहे. आणि चौथा फायदा, ह्याच्यात अननेसेसरी अनेक तपासण्या करायची गरज पडत नाही. आजकाल काय झालं, डॉक्टरला पेशंटला काही झालं की लघवी तपासा, रक्त तपासा, अमकं करा, एक्सरे करा, MR, ह्याच्यावर इतका जास्त पेशंटचा खर्च होतो की बऱ्याच वेळेला उपचारासाठी औषध घ्यायला पैसेच राहत नाही. तर आमच्याकडे ॲक्युपंक्चरमध्ये फार सिम्पल आहे. आम्ही पेशंटची नाडी पाहतो, जीभ पाहतो, नखं पाहतो आणि आता लेटेस्ट टेक्निक कॉम्प्युटरवर चेक करतो. म्हणजे ह्याचा तपासणीचा खर्चसुद्धा खूप कमी आहे. असे अनेक फायदे आहेत. अगदीच. आणि जसं की सुरुवातीलाच आपण हायलाईट करून सांगितलं की विना औषध उपचार, तर हे विना औषध हे उपचार कशा पद्धतीने शक्य होतात? आपल्या शरीरावर ॲक्युपंक्चर पद्धतीप्रमाणे आपल्या शरीरावर हा जो पुतळा तुम्ही पाहता येते ह्याच्यावर मेरिडियन लाईन्स काढल्या, तुम्हाला दिसणार नाही. आपल्या शरीरावर मेरिडियन असतात ज्याच्यातून एनर्जीचा, ज्याला आम्ही ची म्हणतो चीनी भाषेत, त्याचा प्रवाह वाहत असतो. जसं रक्तवाहिन्यातून रक्त वाहतं तसं मेरिडियनमधून एनर्जी वाहत असते. आणि एनर्जीमध्ये कुठे अडथळा निर्माण झाला तर पुढे एनर्जी जात नाही, त्यापासून रोग उद्भवतात. जसं कानाला जाणारी एनर्जी जर कमी झाली तर कानाचा प्रॉब्लेम येईल, डोळ्याला जाणारी कमी झाली डोळ्याचा येईल. बऱ्याच वेळेला जे मेजॉरिटी पेन आणि पॅरालिसिसचे जे रोग असतात हे ह्याच्या एनर्जीच्या प्रवाहात अडथळा आल्यामुळे असतात. एखादा पाईपलाईन जर ब्लॉक झाली तर आपण काय करतो, रस्त्यावरचं मॅनहोल उघडतो आणि त्याच्यातून काठी टाकून कचरा काढतो. तसं ॲक्युपंक्चरमध्ये आम्ही काय करतो, जिथं ब्लॉक झालेला आहे तर आमच्याकडे छोट्या छोट्या निडल असतात, तर ते आम्ही ॲक्युपंक्चर पॉईंट हा मॅनहोलसारखा असतो, त्याच्यातून निडल टाकून आम्ही तो ब्लॉक काढतो. आणि दुसरं सिस्टमिक डिसऑर्डर जे असतात, जसं किडनीचा रोग आहे, हृदयाचा रोग आहे, लिव्हरचा रोग आहे, हे जे रोग असतात हे पंचमहाभूतात बिघाड झाल्यामुळे होत असतात, इम्बॅलन्समुळे. तर
हे आम्ही शोधून काढतो की इम्बॅलन्स कुठे आहे आणि हे पंचमहाभूताला आम्ही समतोल करतो, म्हणजे बॅलन्स करतो. त्यामुळे अनेक रोग जे आम्ही इनक्युरेबल समजतो ते कायमस्वरूपी नीट होऊ शकतात. ओके. पण या ॲक्युपंक्चरद्वारे नेमकं तुम्ही कशा पद्धतीने रोगाचं निदान करता? मी सांगितलं ना, आम्ही पेशंटची नाडी पाहतो, जीभ पाहतो, नखं पाहतो आणि काही प्रश्न विचारतो. आणि लेटेस्ट टेक्निक म्हणजे ज्याला आम्ही ॲक्युग्राफ म्हणतो, कॉम्प्युटरवर आम्ही पेशंटला चेक करतो. त्याच्यात त्याचे जे महत्त्वाचे 12 ऑर्गन असतात, जसं हृदय आहे, लिव्हर आहे, किडनी आहे, लंग आहे, फुफ्फुस आहे, छोटं आतडं, मोठं आतडं इत्यादी 12 ऑर्गनमध्ये किती एनर्जी आहे हे कॉम्प्युटरवर येतं. दुसरा पंचमहाभूताचा ग्राफ येतो. याचा मेन फायदा आहे की पुढे होणारे रोग आधी कळू शकतात. ॲलोपॅथीमध्ये आम्ही जे करतो, एक्सरे, MRI किंवा जे काय करतो, त्याच्यात रोग झाल्यावर कळतं आम्हाला की हा रोग झाला. आणि साधारण कालावधी याचा? तर ह्याच्यामध्ये जसं एखाद्या विहिरीतलं पाणी कमी होत गेलं की नंतर पीक वाळतं, तर ॲलोपॅथीत आम्ही ज्या तपासण्या करतो तर आम्ही पिकाचा फोटो काढतो. इथे आम्ही विहिरीत पाणी किती ते पाहतो. त्यामुळे एखाद्या ऑर्गन, समजा हृदयामध्ये एनर्जी कमी दिसली आम्हाला, याचा अर्थ आज जरी प्रॉब्लेम नसला तरी पुढे चालून हृदयाचा प्रॉब्लेम येणार आहे. त्यामुळं रोग टाळण्यासाठी आम्ही त्याचा वापर करू शकतो. ओके. म्हणजे रोगाचं मूळ तर कळतंच आम्हाला पंचमहाभूतामुळे, शिवाय पुढे काय होऊ शकतं भविष्यात ते आम्ही टाळू शकतो. ओके. आता बरेच वेळा अर्धांगवायू किंवा चेहऱ्याचा लकवा आपण म्हणतो, अशा प्रकारच्या केसेसमध्ये हे ॲक्युपंक्चर उपयोगी ठरू शकतं का? लकव्याच्या केसेसमध्ये तर खूपच जास्त उपयुक्त आहे, ज्याला आपण हेमप्लिजिया म्हणतो. म्हणजे मेंदूमध्ये डाव्या बाजूला जर प्रॉब्लेम झाला, रक्तात गाठ अडकली इथे किंवा रक्तस्राव झाला, तर उजव्या बाजूचा पॅरालिसिस होत असतो आणि उजवीकडे झाला तर डावीकडचा होत असतो, ज्याला आपण अर्धांगवायू किंवा लकवा म्हणतो. असे पेशंट जर आमच्याकडे आले, समजा 2 दिवसात आला, तर 2-3 दिवसात 90-99% नीट होऊ शकतो. 1 आठवड्यात आला तर 1 आठवड्यात 90% नीट होऊ शकतो. पण जर उशिरा आला तर मात्र मग वेळ लावतो. माझ्या स्वतःच्या बेवण्याला पॅरालिसिस झाला होता डाव्या बाजूचा आणि फक्त 1 महिन्याने आमच्याकडे आले आणि 8 दिवसाच्या उपचारात 99% पूर्ण नीट झाले. अशा खूप केसेस येतात. चेहऱ्याचा लकवा बऱ्याच वेळेला माझ्याकडे हैदराबादला एक पेशंट आले होते, डोक्यावरून केस धुतले आणि फॅन खाली वाळवत बसले आणि तिला लगेच पॅरालिसिस झाला चेहऱ्याचा. अच्छा. ॲक्युपंक्चरप्रमाणे शरीर ओलं असेल आणि त्याला हवा लागली तर पॅरालिसिस होऊ शकतो. म्हणून मराठीत आपण त्याला वायू म्हणतो, अर्धांगवायू किंवा चेहऱ्यावरून वारं गेलं म्हणतो. तर माझ्याकडे ती 2 दिवसांनी आली आणि बिलीव्ह मी, फक्त 2 ॲक्युपंक्चर सिटिंगमध्ये तिचा जो वाकडा चेहरा होता तो पूर्ण नीट झाला. याला मी ॲलोपॅथीत बेल्स पाल्सी म्हणतो, तोंड वाकडं होणं. बऱ्याच वेळेला कान फुटला कोणाचा, कान दुखत असेल, कानात इन्फेक्शन झालं की लगेच नंतर तोंड असं वाकडं होतं. अशा खूप केसेस येतात आणि फ्रेश केसेस फार लवकर नीट होतात. तर अर्धांगवायू ते चांगलं आहे, याच्यातही चांगलं आहे. तिसरा लकवा म्हणजे ॲक्सिडेंटमध्ये, रोड साईड ॲक्सिडेंटमध्ये जर मणका मोडला, मणक्याचं फ्रॅक्चर झाला, तर त्यातून जो स्पायनल कॉर्ड जातो तो ब्रेक होतो, डॅमेज होतो. आणि इथं जर समजा फ्रॅक्चर झालं आणि स्पायनल कॉर्ड डॅमेज झाला तर दोन्ही हात आणि दोन्ही पायाचा लकवा होतो. आणि त्याच्या खाली जर झालं, पाठीत किंवा कमरेत फ्रॅक्चर झालं, तर दोन्ही पायाचा लकवा होतो आणि शौचाचं आणि लघवीचं नियंत्रण जातं. आमच्याकडे औरंगाबादच्या जवळ एक गाव आहे, तिथं एक माणसाचा ॲक्सिडेंट झाला मोटरसायकलचा, 32 वर्षाचा माणूस, आणि 12th थोरॅसिक मणक्याचे 6 तुकडे झाले, दोन्ही पाय गेले, लघवी संडास त्याची बंद झाली. तिथं एका हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाला. डॉक्टरने सांगितलं की आम्ही ऑपरेशन करू, परंतु या जन्मात तर काही तुम्ही चालू शकणार नाही. पेशंटने ऑपरेशन कॅन्सल केलं, माझ्याकडे आला. मी त्याला म्हटलं, नॉन मेडिकल सायन्सप्रमाणे तू नीट होऊ शकणार नाहीस, परंतु डॉक्टर लोहियाप्रमाणे, म्हणजे माझ्या म्हणण्याप्रमाणे, फक्त 10% इज नोन, 90% आम्हाला माहीतच नाही. जे आम्हाला कळालं त्याला आम्ही सायन्स म्हणतो ना, जे नाही कळालं त्याचं काय. त्याला म्हटलं माझं स्वतःचं एक टेक्निक आहे, मी प्रयत्न करतो. बिलीव्ह मी, फक्त 8 दिवसात हा पेशंट 100% चांगला झाला. असे बरेच लोक आमच्याकडे येतात. ॲलोपॅथी त्याला आम्ही काहीच करू शकत नाही. ओके. या पेशंटला आम्ही, आमची एक जागतिक परिषद झाली होती औरंगाबादला, तर ह्या पेशंटला आम्ही दाखवलं. तिथे चीन, इंग्लंड, अमेरिका, पूर्ण जगातले डॉक्टर आले होते. माझे बरेच स्टुडंट ऑर्थोपेडिक सर्जन आहे, त्यांना हा पेशंट दाखवला आणि सगळे चाट पडले की हा पेशंट नीट कसं काय होऊ शकतो काय.
तर चीनच्या डॉक्टरने त्याला बुक्क्या मारल्या कमरेमध्ये आणि त्याला विचारलं की तू वजन उचलता येतं का? तो म्हणला मी किराणा दुकानदार आहे, आधी 70 किलो पाठीवर उचलत होतो, आता ॲक्सिडेंट झाला, फ्रॅक्चर झालं, डॉक्टर लोहेने इलाज केला, आता 110 किलोचा तो उचलू शकतो. हे म्हणजे लोकांना ॲलोपॅथीचे डॉक्टर त्याच्यावर विश्वास ठेवू शकणार नाही, पण मी स्वतःच ॲलोपॅथीचा डॉक्टर. क्या बात आहे. तर प्रेक्षकांनो, अर्धांगवायू, चेहऱ्याचा लकवा, ॲक्सिडेंटमुळे होणारे जे पॅरालिसिस आहेत त्यावर सुद्धा हे ॲक्युपंक्चर खूप चांगल्या पद्धतीने फायदेशीर आहे. डॉक्टर, याचबरोबर जे गुडघ्याचे त्रास असतात, तर गुडघ्याचं जे ऑपरेशन असतं ते टाळण्यासाठी सुद्धा याची काही मदत होऊ शकते? हो. साधारणतः 40च्या पुढे वय गेलं की गुडघ्यातलं ऑइल कमी व्हायला सुरू होतं. याला मी सायनोव्हेल फ्लुइड म्हणतो. हा काही रोग नाही, वयामानाने सगळ्यालाच होत असतं. तर ॲलोपॅथीत आपण हे ऑइल वाढवू शकत नाही, आम्ही पेन किलर देतो, नंतर ऑपरेशन करतो. ॲक्युपंक्चरमध्ये आम्ही हे ऑइल वाढवू शकतो. ॲक्युपंक्चरप्रमाणे लिव्हरची एनर्जी वाढली की सायनोव्हेल फ्लुइड गुडघ्यातलं वाढतं आणि किडनीची एनर्जी वाढली तर कार्टिलेज चांगलं राहतं. आपल्या मुंबईला एक नीला देसाई आहेत, ज्या शिवसेनेच्या पहिल्या आमदार होत्या. त्यांना दोन्ही गुडघ्याचा त्रास होता, बसता येत नव्हतं, बसून उठायला खूप त्रास होता, मांडी घालता येत नव्हते. त्यांचा आम्ही 2-3 महिने उपचार केल्या आणि मला सांगायला खूप आनंद वाटतो की त्या 100% नीट झाल्या. आता पायऱ्या चढतात, मांडी घालतात, भरभर चालतात. असे बरेच पेशंट, गुडघ्याच्यात खूप पेशंट येतात आणि आपण 99% केसेसमध्ये ऑपरेशन टाळू शकतो. ओके. आता याच गुडघ्याबरोबरच मणक्याचे जे काही विकार असतात, स्पॉन्डिलोसिस किंवा स्लिप डिस्क म्हणा, तर यावर सुद्धा हे फायदेशीर आहे का? मणक्याचे जे विकार असतात ते तसे म्हणजे तो काही रोग नाही आहे. जसं गुडघ्याचं एजिंग प्रोसेस आहे तसं जसं आपलं वय वाढतं तसं इथे स्पॉन्डिलोसिस होतो, सर्वायकल स्पॉन्डिलोसिस, कमरेमध्ये लंबार स्पॉन्डिलोसिस. आणि हे स्पॉन्डिलोसिस जास्त झालं की डिस्क स्लिप होते, ज्याला मी स्लिप डिस्क म्हणतो. इथं माने स्लिप डिस्क झाली तर हातामध्ये मुंग्या येतात, हात हळूहळू बारीक होत जातो, हात दुखतो. आणि कमरेत झालं तर पाय, एक किंवा दोन्ही पाय हळूहळू बारीक होतात, पाय दुखतात, त्याला आम्ही सायटिका म्हणतो. पायात मुंग्या येतात, याला ॲलोपॅथीमध्ये स्लिप डिस्कला ऑपरेशन केलं जातं. परंतु हे ऑपरेशन याची गॅरंटी परमेश्वरसुद्धा देऊ शकत नाही. पेशंटचं आणि जर नशीब खराब असेल तर याच्यामध्ये टोटल पॅरालिसिस होऊ शकतो आणि लघवी आणि शौचाचं नियंत्रण जाऊ शकतं स्लिप डिस्कच्या ऑपरेशनमध्ये. ॲक्युपंक्चरमध्ये मला स्वतःला हैदराबादच्या एअरपोर्टवर अचानक स्लिप डिस्क झाली, मला उठताच येत नव्हतं. 4 लोकांनी प्लेनमध्ये टाकलं, व्हीलचेअरवर घरी आलो. 15 दिवस मला उभासुद्धा राहता येत नव्हतं. सगळे मागे लागले ऑपरेशन करा. मी म्हटलं जीव गेला तरी मला ऑपरेशन करायचं नाही. आणि मी 100% ठणठणीत झालो. ही गोष्ट आहे 20 वर्षापूर्वीची. मी सगळ्या जगात प्रवास, माझा प्रवास तर खूप जास्त, 100% फिट आहे, विदाऊट सर्जरी, काही प्रॉब्लेम नाही. मला L4, L5 आणि L5 S1 ह्या 2 गाद्या कमरेच्या सरकल्या होत्या. आणि माझा MRI इतका वाईट आहे की मी स्वतःही विश्वास ठेवू शकत नाही की मी ॲक्युपंक्चर नीट झालो चांगला. हे खूप पेशंट येतात ऑपरेशन करण्यासाठी. ओके. डॉक्टर, बरेच वेळा टाच पण आपली दुखते किंवा फ्रोझन शोल्डरचा पण त्रास असतो, तर त्यावर सुद्धा याच काही फायदा? फ्रोझन शोल्डर फार कॉमन प्रॉब्लेम आहे. फ्रोझन शोल्डर खास करून ज्यांना डायबिटीस आहे त्यांना असा हात वर जात नाही, त्याला आम्ही फ्रोझन शोल्डर म्हणतो. ॲक्युपंक्चरमध्ये खूप चांगला उपचार आहे. औरंगाबादला आमच्या क्लिनिकच्या गल्लीत एक बाई होती 70 वर्षाचे, तर हात उचलतच नव्हता. तिची सून माझ्याकडे घेऊन आली, कारण सासूबाई काही काम करत नव्हत्या. आणि बिलीव मी, फक्त 5 मिनिट ॲक्युपंक्चर केलं, दुसऱ्या दिवशी सकाळी सूनबाई पेढे घेऊन आल्या. त्या खूप खुश होत्या, कारण सासूबाई कामाला लागल्या होत्या. एका सिटिंगमध्ये पूर्ण 100% चांगलं झालं. आणि टाचेचं दुखणं पण ज्यांचं वजन जास्त त्याच्यात जास्त कॉमन आहे टाचेचं. ओके. तर टाचेच्या दुखण्याला सुद्धा ॲक्युपंक्चरमध्ये खूप चांगलं आहे. याच्याशिवाय टेनिस एल्बोला सचिन तेंडुलकरमुळे त्याचं नाव झालं. दुर्दैवाने ते माझ्याकडे आले नाही. सचिन तेंडुलकर माझ्याकडे दुसऱ्या उपचारासाठी नंतर आले, पण टेनिस एल्बोला आले नाही. आमच्याकडे टेनिस एल्बोला अत्यंत चांगला उपयोग होतो ॲक्युपंक्चरचा. 2-4 सिटिंगमध्ये पूर्ण नीट होऊन जातो टेनिस एल्बो. तेव्हा हाडाचे सगळेच, हाडाचा अजून एक रोग कॉमन म्हणजे संधिवात, ज्याला आपण रुमॅटॉइड आर्थरायटिस म्हणतो, संधिवात. ॲलोपॅथीप्रमाणे त्याला मी ऑटोइम्यून डिसऑर्डर म्हणतो आणि ॲलोपॅथीप्रमाणे तो नीट होत नाही. आमच्याकडे असे कितीतरी पेशंट आले की जे 100% नीट झाले. त्यांचा जो RA टेस्ट पूर्वी निगेटिव्ह होती ती नंतर हे पॉझिटिव्ह होती ती निगेटिव्ह आली, पूर्ण नीट झाले. कारण आम्ही आधी सांगितलं की आम्ही रोगाचं मूळ शोधून उपचार करतो.
हाडाच्या सगळ्याच अँकिलोजिंग स्पॉन्डिलोसिस नावाचा एक रोग असतो, ज्याच्यात आपले पाठीचे मणके एकमेकाला चिटकतात आणि असा बाक येतो पाठीला, असं वागता येत नाही आणि जास्त रोग झाला की मान अशी हलत नाही, असे खूप येतात. तर ॲलोपॅथी त्यालाही काही उपचार का होत नाही. आम्ही पेनकिलर देतो, स्टेरॉइड देतो, असे बरेच लोक येतात. माझ्याकडे एक वेळचा सावंतवाडीचा पेशंट होता, त्याला मी सांगितलं होतं की बाबा तुझा त्रास कमी होईल पण तू वाकड्याचा सरळ होणार नाही. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे तो 80% सरळ झाला ॲक्युपंक्चरने. त्याचं दुखणं तर पूर्ण केलं. तर अँकिलोजिंग स्पॉन्डिलोसिस आहे किंवा रुमॅटॉइड आर्थरायटिस आहे किंवा स्पॉन्डिलोसिस आहे, ह्याचे तर रुटीन केसेस आहेत आमच्या. बरोबर. आता हाडांचं किंवा मणका गुडघा हे सगळं ठीक आहे, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं हृदय. तर आपल्या हृदयाचे जे विकार असतात त्यासाठी सुद्धा हे फायदेशीर आहे का? आपल्या हृदयाला कोरोनरी आर्टरी नावाची एक आर्टरी ब्लड सप्लाय करत असते आणि जसं वय वाढतं तसं या आर्टऱ्या असतात त्याचा लवचिकपणा कमी होतो, इलॅस्टिसिटी कमी होते, म्हणून ब्लड प्रेशर वाढतं आणि नंतर त्याच्यात ब्लॉक्स होतात, त्याच्यामध्ये ब्लॉक होतात. एक ब्लॉक असेल तर ॲलोपॅथीमध्ये अँजिओप्लास्टी करतात आणि जास्त ब्लॉक असतील 3पेक्षा जास्त, ज्याला ट्रिपल व्हेझल डिझीज म्हणतात, ॲलोपॅथीत त्याला हे करतात, बायपास सर्जरी करतात. तर असे अनेक पेशंट ज्यांना ऑपरेशन करायला सांगितलं की ते नंतर आमच्याकडे येतात आणि आम्ही बऱ्याचशा केसेसमध्ये हे ऑपरेशन टाळू शकतो, अँजिओप्लास्टी टाळू शकतो, बायपास टाळू शकतो. इथे आमच्या मुंबईला दादाच्या क्लिनिकमध्ये एक पेशंट होता ज्याला 3 आर्टरी टोटल ब्लॉक होत्या त्याच्या. मी स्वतः 10 मिनटं त्याला पटवलं की बाबा तू ऑपरेशन कर, नाही तर जीव कधी जाईल. तो म्हणला मेलो तरी चालेल पण मला ऑपरेशन नाही करायचं, तुम्ही करा काय करायचं. आम्ही ट्रीटमेंट सुरू केली. उपचाराच्या पूर्वी तो 2.5 मिनिट चालला तर त्याला छातीत दुखायचं, थांबावं लागायचं. 6 महिने उपचार केल्यानंतर त्याला मी सांगितलं होतं की रोज फास्ट वॉकिंग करायचे आणि किती वेळानंतर छाती दुखली लिहून ठेवायचं. 6 महिन्यानंतर त्याला विचारलं की किती वेळ चालता येतं, तो म्हणला 1 तास चालू शकतो मी, नंतर थांबावं लागतं. मी म्हणलं कुठं काय दुखतं तो म्हणलं माझे गुडघे दुखतात म्हणून थांबावं लागतं. मग त्याचं ऑपरेशन टाळलं 100%. अशा बऱ्याच केसेस येतात. आणि जे काही मधुमेहाचे दुष्परिणाम होतात, म्हणजे जसं की किडनी विकार वगैरे असेल, तर यावर सुद्धा हे उपयोगी आहे का? मधुमेहावर सुद्धा उपयुक्त आहे. मधुमेहावर जर आम्ही रेग्युलर ॲक्युपंक्चर केलं तर औषधाचं प्रमाण हळूहळू कमी करता येतं. पण जो अनुवंशिक मधुमेह असतो तो क्युअर होतो असं आम्ही म्हणत नाही, परंतु तो कंट्रोल करू शकतो, औषधं कमी करू शकतो. आणि त्याचे जे कॉमन दुष्परिणाम आहेत, एक दुष्परिणाम आहे किडनी खराब होते बऱ्याच लोकांची, दुसरा आहे डोळ्याचा पडदा रेटिना जो आहे त्याच्यावर आवरण होतं, रेटिनोपॅथी, तिसरा आहे नपुसकत्व, चौथा आहे हातापायामध्ये मुंग्या येणे, बधीर होणे, ज्याला म्हणतो न्यूरोपॅथी. तर हे सगळे म्हणजे किडनीचा प्रॉब्लेम असेल, डोळ्याचा प्रॉब्लेम असेल, नपुसकत्वाचा असेल किंवा पायात मुंगे येत असतील, या सगळ्यावर ॲक्युपंक्चरनी आपण उपचार करू शकतो आणि बऱ्यापैकी फायदा होतो. सध्या आम्ही किडनी फेल्युअरवर रिसर्च करतो आहोत आणि 70 ते 80% लोकांना चांगला फायदा होतो आणि डायलिसिस हळूहळू कमी करून बंद करू शकतो. ओके डॉक्टर, बरेच जणांना डोळ्याचा प्रॉब्लेम असतो किंवा कानाचा म्हणजे बहिरेपणाचा त्रास असतो, तर त्यावर सुद्धा हे काही उपयुक्त आहे का? हो, मी आता सांगितलं ना की कानाचा रोग असो, डोळ्याचा असो, म्हणजे ऑल सेन्स ऑर्गन्स. डोळ्याचा कॉमन प्रॉब्लेम म्हणजे ऑप्टिक ॲट्रोफी, ऑप्टिक नर्व खराब होणे, आणि त्याचं कॉमन कारण म्हणजे डोळ्यात प्रेशर वाढतं, ग्लॉकोमा. बऱ्याच लोकांचं ऑप्टिक ॲट्रोफी होते आणि माझ्या संशोधनाप्रमाणे ॲलोपॅथीच्या दुष्परिणामामुळे ऑप्टिक नर्व खराब होऊ शकतं. ओके. ॲलोपॅथीमध्ये ऑप्टिक नर्व खराब झाली किंवा रेटिना खराब झाला त्याला ॲलोपॅथीत काहीच करता येत नाही. ह्या दोन्हीच्या अनेक केसेस आमच्याकडे आहेत. आता परवा अकोल्याजवळचा एक पेशंट आला होता, टोटल ब्लाइंड होता ऑप्टिक ॲट्रोफीमुळे. त्याला मी सांगितलं गॅरंटी नाही पण प्रयत्न करता येईल. साधारणतः 7-8 महिने केलं आणि तो 90% पूर्ण चांगला झाला. आता मोबाईल चांगला 24 तास मोबाईल पाहतो, आता पूर्ण चांगला झाला. तर कानाचे असो किंवा डोळ्याचे असो किंवा त्वचेचे रोग असो, हे सेन्स ऑर्गन जे आहेत ते सगळ्याच्यावर. आता त्वचेच्या रोगामध्ये सोरियासिस आहे. सोरियासिस अकॉर्डिंग टू ॲलोपॅथी हा इनक्युरेबल आहे, कारण ऑटोइम्युन डिसऑर्डर आहे. त्याला आम्ही आयुष्यभर स्टेरॉइड देतो. हे सोरियासिसचे बरेच पेशंट ॲक्युपंक्चरने कायमस्वरूपी नीट होऊ शकतात. अगदी. आणि महिलांमध्ये जो काही पाळीचा त्रास असतो किंवा बाळ न होणं, यासाठी पण हे उपयुक्त आहे का? थोडक्यात सांगा. पाळीचे विकार आजकाल जो कॉमन प्रॉब्लेम आहे बायकामध्ये तो आहे PCOS, PCOD ज्याला म्हणतात, पॉलिसिस्टिक ओव्हरी. याच्यामध्ये कभी खुशी कभी गम असे मूड स्विंग होतात, वजन वाढतं आणि पाळी येत नाही किंवा इरेग्युलर येते. आणि मेन प्रॉब्लेम फर्टिलिटीचा आहे, तो इनफर्टिलिटी होते.
म्हणजे पोट त्या प्रेग्नंट राहू शकत नाही. आणि मला माहीत नाही काय, पण आजकाल याचं प्रमाण खूप वाढलं आहे आणि ॲलोपॅथी त्याला लक्षणाचा उपचार करतो आम्ही कायमस्वरूपी नाही. तर PCODचे बरेच पेशंट आमच्याकडे येतात आणि बरेच पेशंट हे कायमस्वरूपी नीट होऊ शकतात. अगदी अगदी. तर सगळे पाळीचे विकार इन्क्लुडिंग इन्फर्टिलिटी. ओके. इन्फर्टिलिटी ते मेल इन्फर्टिलिटी किंवा फिमेल इन्फर्टिलिटी. अगदी. पूर्वी माझा मॅटर्निटी हॉस्पिटल होतं ॲलोपॅथी करताना. बरोबर. तर माझ्याकडे मी ॲक्युपंक्चर शिकल्यानंतर एक शिक्षक होते आमच्या इथे ज्यांना इन्फर्टिलिटी होती, स्पर्मच तयार होत नव्हते, ओके. ज्याला मी ओके, ॲझोस्पर्मिया म्हणतो ओके, ॲलोपॅथी. ओके. ते म्हणले सर तुम्ही नवीन शास्त्र शिकला तर माझ्या प्रयोग करा. म्हणले प्रयत्न करतो, गॅरंटी काय नाही. ते म्हणले प्रयत्न तर करा. आणि 3 महिन्यामध्ये त्याची बायको प्रेग्नंट झाली. आम्ही याचं सिमेन चेक केलं, आधी 0 होतं स्पर्म काउंट. 3 महिन्यानंतर सिमेन चेक केलं तर 35 मिलियन पर ml विथ 70% मोटिलिटी. म्हणजे कन्फर्म झालं की याचाच मुलगा आहे तो. बरोबर. म्हणजे ॲक्युपंक्चरचा यावर सुद्धा किती उपयोगी आहे हे कळालं. धन्यवाद, तुम्ही या ठिकाणी याला खूप चांगलं मार्गदर्शन केलं त्यासाठी. हां, धन्यवाद. धन्यवाद. तर प्रेक्षकांना डॉक्टर लोहिया ॲक्युपंक्चर या नावाने यांचं यूट्यूब चॅनलसुद्धा आहे. तुम्हाला या विषयावर अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही त्यांना त्यावर फॉलो करू शकता. यांचं इंस्टाग्राम आहे, फेसबुक आहे, सर्व काही सोशल मीडियाद्वारे तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता. आज आपण पाहिलं विना औषध विना ऑपरेशन ॲक्युपंक्चर उपचार किती फायदेशीर आहेत. तर आजच्या कार्यक्रमात इथेच थांबूया. नमस्कार.